2016ला मात्र आपल्याला नगराध्यक्षाची उमेदवारी वरून फायनल होऊन आली होती, तरी आपल्याला ऑफर होतं भाजपचे की आपण नगराध्यक्ष व्हा, तरीसुद्धा आपण तो ऑफरला रिजेक्ट केलं. गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना जेव्हा विचारतो की भारतीय जनता पार्टीचा संभावित उमेदवार कोण असेल, तर काही लोक म्हणतात की डॉक्टर प्रशांत कटरे हे संभावित उमेदवार होऊ शकतात. आपण तयार आहात लोकसभा लढण्याकरिता? नेता बनने के लिए नहीं, मेरा एक विजन है. यहाँ पे भी मेरा एक नेता बनने के लिए नहीं आ रहा हूँ मैं. मेरा विजन है इस क्षेत्र को भी कैसा सुंदर बना सकते हैं, उसकी परिपाटी के लिए आ रहा हूँ. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की गोंदिया भंडारा लोकसभा आणि महाराष्ट्रात सुद्धा सर्वाधिक जागा काँग्रेस आणि महाविकास आघाडी जिंकून दाखवेल. इस दलदल में काम करते करते यदि मैं दलदल का हिस्सा हो गया तो आपका नहीं, और दलदल से यदि कमल का फूल बन गया तो फिर भाजपा का हो जाऊंगा. मोदीजी 2014ला आले होते आणि मोठमोठे आश्वासनं देऊन गेले की आपण रोजगार देऊ, शेतकऱ्यांची आय दुप्पट करू, आपण स्मार्ट सिटीज बनवू, आपण महागाई कमी करू. मात्र आज आपली आई पहिल्यांदा बघा फुकणी मारून सारी चुळ्यात स्वयंपाक करायची, पण आधी 450 रुपये रेट होता, आज 1000च्या वर जात आहे. आता हे बघा, पण ह्या क्षेत्रात सध्या तर भारतीय जनता पार्टीचेच खासदार सुनील मेंढे आहेत. मग प्रथम दावेदारी तर त्यांची असेल. तर हे ते मानतात म्हणून आपण मागे नाही, किंवा तो मोठा माणूस आहे म्हणून मी मागे होणार असं काही नाही. नमस्कार, मी संघर्ष उगरे आणि आपण पाहत आहात झकास मराठीचा विशेष शो बैठक. मित्रांनो, आजच्या ह्या बैठकीला पाहुणे म्हणून आहेत जे शेतकऱ्यांची समस्या जवळून पाहून त्यांच्या तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात आणि समाजसेवा ज्यांच्या परमधर्म आहे, कोरोना काळात ज्यांनी हजारो रुग्णांची निशुल्क सेवा दिली आणि संघाच्या विचारांनी जे प्रेरित आहेत आणि राजकारणामध्ये सक्रिय राहून समाजकारणामध्ये एक मोठं नाव म्हणजे डॉक्टर प्रशांत कटरे सर. स्वागत आहे आपलं झकास मराठी. नमस्कार. जसं मी म्हटलं की आपण शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहता आणि ते त्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करता. साहेब, आपला आधुनिक शेतीवर प्रचंड अभ्यास आहे आणि शेतकऱ्यांची आय दुप्पट व्हावी, तिप्पट व्हावी असे आपले स्वप्न आहेत. कशा प्रकारे शेतकरी आपली प्रगती करू शकतात? विषय असा आहे, जोपर्यंत आपण कुठलाही मॉड्यूल व्यापारिक मॉड्यूलमध्ये घालत नाही तोपर्यंत कोणाच्याही चाहे तो शेतकरी असो, डॉक्टर असो किंवा कोणताही व्यापार असो, जोपर्यंत त्याला व्यापारिक मॉड्यूल नसेल तोपर्यंत त्याच्या उत्थान होत नाही. आणि एक गोष्ट मला माझ्या अभ्यासक्रमात आली की आपण जे शेतीकडे वळलेलो आहोत, कुठलाही असो किसान, त्याला काय मिळतो आणि का बरं त्याला लॉसेस हे होतात, तर त्याच्यातून एक गोष्ट निघून आली मला की जो धान आपला हा धान बहुल क्षेत्र आहे, तर धान विकताना तो फक्त धान विकतो. समाजाला हे कळलं पाहिजे की जो आपला शेतकरी समाज आहे त्याला हे कळलं पाहिजे की व्यापारिक मॉडेल म्हणजे काय. मी 1 क्विंटल धान विकलं व्यापाऱ्याला, तर त्याच्यातून तो 60% तांदूळ काढतो, 15% खंडा काढतो, कणक्या काढतो, 10% त्याच्या शेलर पॉलिसर निघतो, आणि जो उरलेला आहे शिलटा म्हणतो आपल्याला, कोंडा जो म्हणतो, तो बी त्याला विकण्यात येतो. पण तो शेतकरी काय करतो, धान विकला, त्याच्यात जो तणीस आहे, त्याच्यात पिहारी आहे, ते सगळं वेस्टेजमध्ये जातं. त्याच्याकडे गाई म्हशी बी नाही येत आता, तर ते वेस्टेजमध्ये. तर आता सरकार त्यांना 5000 रुपये क्विंटल बी दिलं तरी त्यांच्या उत्थान होऊ शकत नाही. का बरं? की तो आधुनिक शेतीकडे वळलेला आहे, पण स्वतःच्या कामाला त्यांनी आधुनिक शेतीकडे काढलं नाही. तर त्याच्याकरता कसं काय करता येईल, सरकार 1947 पासून विविध योजनावरती काम करून, विविध एकच नाही, हे भाजपचे नाही, फक्त सगळ्या सरकारांनी त्याचा पाठपुरावा घेतला आणि एखादा तरी मॉडेल मला शेतकऱ्यांच्या उत्थानाच्या नावावरच निवडणुका होतात. परंतु त्याच्यात आजपर्यंत जे अभ्यास कराल तर 47 ते आजपर्यंतच्या मॉडेलमध्ये आता थोडा बहुत बदल झालेला आहे. परंतु त्या काळामध्ये काय ते आपल्याला ते त्यांचे जे नियोजन आले, शासकीय नियोजन आले, का बरं ते सक्सेस नाही झाले, याच्यावरती कोणाचा पाठपुरावा नाही, कोणाच्या पण पाठपुरावा नाही, शासकीय तंत्राच्या नाही
आल्यानंतर आमचे लीडर्सचं नाही. बरं. तर का बरं? तर ह्याच्यात तुम्ही बघाल की त्याला व्यापारिक मॉडेल नाही मिळाला. आम्ही गाई म्हशी एखादा दिलं, एखादा 200 कमवणाऱ्या माणसाला 1 लाखची गाई दिलं, तो त्याला पाळू शकत नाही. त्याच्या खर्चाच त्याला 200 रुपये रोजच्या येतो. कसं पाडेल? मी असं यामध्ये बी बघितलं आहे की ज्या गाई म्हशी लाख रुपयाच्या ज्या गाबणीमध्ये दिला, त्याला 4 महिने पाळायचे आहे, तर तो कुठून घर विकून थोडी पाळणार आहे. बरं. हे सगळं. परंतु व्यापारिक मॉडेल म्हणजे काय? एखादा तांदळाचं सांगितलं, एखादा दूध विकणारा बघाल, तर तो सायकलवरती फिरतो. आज 50 वर्षापासून तो सायकलवरतीच फिरत आहे. का बरं? की त्याला वाटतं की मी दूध विकला तर व्यापारी झाला. फक्त 25 पैशाचं काम आहे. तो दूध विकणं म्हणजे 25 पैशाचं काम आहे. त्याच्यानंतर त्याच्या वासराच्या संवर्धन केला, बरं, तर तो 50 पैशाचं काम आहे. गोबर गौमूत्रवरती केला तर तो रुपयाचं काम आहे. आणि त्याच्यामध्ये मी बायफर्केशन केलं आपण, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बायफर्केशन केला. दुधातून तूप काढलं, दही काढलं, छाछ काढलं. तर याप्रमाणे जो करेल तो त्याचा विकास 200% होईल. नाही तर शेतकरी असा होईल की काही दिवसानंतर त्याच्या काही कोणी पाठपुरावा घेणार नाही आहे. सगळे जागा जे आपण म्हणतो ना की आपली जागा सोडूसाठी लोक इथं तिथं गाव ते शहराकडे वळले, पलायन करतात. त्याच्या कारणीभूत काय आहे की त्यांना व्यवस्थित संगोपन नाही मिळत, गावाकडे रोजगार मिळत नाही. त्याच बाबतीला मी हे आपल्या लक्षात घेऊन सारी एक व्यापारी मॉडेल कसा घडायचा, ते मी 2016मध्ये चिंतन केलं. आणि मला चिंतनमध्ये असं कळलं की जोपर्यंत त्याला एक पूर्ण व्यवस्थापना सरकार जे राबवत आहे, एखादा 25 गावाच्या आतमध्ये की 10 गावाच्या आतमध्ये एक मॉड्यूल असा तयार करायचा की तिथं सगळं यंत्रणा एकासोबत बांधायची. आणि त्याचा फायदा का होईल की त्याच्या फायद्यामध्ये 100 गायीच्या एखाद्याला कोणी प्रोजेक्ट दिला, तर त्याला तुम्ही मासळीच्या गड्डा, तुम्ही कोंबड्याच्या 100 गड्डा, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिककडे आपण वळलं. ऑर्गॅनिक असं मिळणार नाही. जोपर्यंत गायीच्या संवर्धन होणार नाही तोपर्यंत ऑर्गॅनिक मिळू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. तर त्याच्यात कारणीभूत काय झालं की गायी पाळल्यानंतर तुम्हाला तिथं शेण मिळतं, तिथून अंडी कोंबड्या सोडल्यानंतर तिथून अंडी मिळतील, आणि तेच बिना पैशाने ते पाळल्या जातील. कोंबड्यासुद्धा पाळल्या जातील, त्या अंडी फुकटात मिळतील तुम्हाला त्या. आणि एकच माणूस तुम्ही जो तिथं काम राबवत आहे त्याला एक किंवा 5 असतील त्या कामाला, तर ते सगळ्यांच्या तिथूनच ते सगळं मल्टिप्लिकेशन वाढेल. गाई, दूध, पिल्लू, मुर्गी, कोंबड्या आणि मासऱ्या, ऑर्गॅनिक बेस फळं भाज्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, गौमूत्र गोबरमधून निघणारा जो आपण वेस्ट करतो तो असते गॅस. इलेक्ट्रिसिटी बी कन्वर्ट होते, तिथून CNG बी मिळतोय. आता तो कसा मिळेल की आपल्याला जेव्हा आपण स्लरी काढलं, आपण टाक्यात घालतो, डायजेस्टरमध्ये घालतो, त्याच्यानंतर तिथून तुम्हाला गॅस निर्माण होते. ते रॉ गॅस असते. ते फक्त तुम्ही एक तिथल्या मॉड्यूलला, स्वतःच्या मॉड्यूलला एक तुम्ही याप्रमाणे इलेक्ट्रिकसुद्धा जाळू शकता किंवा स्वतःच्या स्वयंपाक करता यूज करू शकता. लहान असलं तर मोठ्या प्रमाणामध्ये, माझ्या उद्देश मोठ्या प्रमाणाकडे, मी GDP करते कसं जिल्हा वळेल त्याच्याकडचं माझं लक्ष होतं. तर मोठ्या प्रमाणामध्ये काढायचं असेल तर हा संगोपन सगळं गोष्ट एकासोबत असला तर तिथून जास्ती बल्कमध्ये रॉ गॅस मिळेल. आणि ते रॉ गॅस त्याला स्क्रबर लावून ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वेगळं काढेल, सल्फर वेगळं काढेल, मिथेन वेगळं काढेल, आणि तिथे जे CO2 वेगळे निघाले तर मिथेन वेगळे निघेल, आणि ते मिथेन आपल्याला CNGमध्ये काढता येईल, असं माझं हे मॉड्यूल होतं. आपलं मॉडेल तर फार छान आहे, पण सध्या केंद्रामध्ये भाजपची सरकार आहे आणि आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करता. राज्यामध्ये भाजपची सरकार आहे. आपण सरकारला हे मॉडेल आपण सुचवलं का कशा प्रकारे? आपला हा मॉडेल 2019ला आपले कृषी मंत्री महाराष्ट्रचे होते बोंडे साहेब, त्यांच्याकडे हा पाठपुरावा केला होता आणि त्यांनी लगेच त्याला चर्चेत ठेवण्यात येऊन त्या मॉड्यूलला घेतलं होतं.
दुर्दैवाने 15 दिवसानंतर वेगळी सरकार आली आणि तो मॉडेल तिथलाच राहिला. त्याच्यानंतर आपले कलेक्टर मॅडम बळकवडे होते, कादंबरी बळक. त्यांनी ते जसं बघितलं तसं म्हणजे ह्या जिल्ह्याकरता याच्यापेक्षा छान काही मॉडेल होऊ शकत नाही. 7 दिवसात त्यांनी पूर्ण HODची मीटिंग कॉल केली. मीटिंग बैठकमध्ये आपल्याकडे तो पाठपुरावा बी आहे. आपल्याकडे बैठकमध्ये हे गोष्ट सगळं तयारी झाली. ते ह्याच्यावरती करता येईल का, शासनाच्या काय काय आपण योजना करू शकतो, इथं घालू शकतो. तर पूर्ण सगळे जे HODs बसले होते त्यात असा निष्कर्ष निघाला की आपण करू शकतो, छान करू शकतो. तो पण एक आपल्या असा झालं की त्यावेळेस बी मॅडमच्या ते महिन्याभरानंतर त्यांना कुठेतरी एका ट्रेनिंग कोर्स करता जावं लागला आणि तिथून आल्यानंतर कोरोना काळ आला. कोरोना काळ आला आणि सगळं उद्ध्वस्त करून गेला आणि त्या बी गेल्या. हा मॉडेल बी थंड अवस्थेत पडला आहे. त्याच्याकरताच मी आता आज पुन्हा आपल्याला घातलं आहे. आपला कामं सोडून सारी, एवढं प्रॅक्टिस सोडून सारी, जोपर्यंत आपण शासनात येत नाही तोपर्यंत आपला प्रभाव वाढत नाही. त्याच्याकरताच मला हे सगळं आपलं एवढं रनिंग प्रॅक्टिस सोडून सारे मला याच्यात घालायचं आहे. आणि मला असं वाटतंय की प्रॉपर नियोजन केलं तर 5 वर्षात आपण ह्या जिल्ह्याला, गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राला पण, हा माझ्या मॉडेल फक्त गोंदियाकरता नाही आहे, गोंदिया भंडारा दोनही करता आहे. तर ह्या बाबनी आम्ही GDPचा हिस्सा बनू शकतो. आणि या जिल्ह्याला, ह्या दोनही जिल्ह्याला फक्त कृषी बेस इंडस्ट्री जी असते तोच बाहेर उभारून काढू शकते. आपल्याकडे केवढे मोठे मोठे कंपन्या आल्या परंतु त्याच्यानी आपला काही उत्थान होणार नाही, हे माझी मान्य. साहेब, सध्याची आपण जर स्थिती पाहिली तर आज काय हे एखाद्या पक्षाची उमेदवारी जरी पाहिजे तर कितीतरी वर्ष त्या नेत्याला त्या पक्षाच्या मागे मेहनत करावी लागते, कार्यकर्त्यांमध्ये मेहनत करावी लागते. 2016ला मात्र आपल्याला नगराध्यक्षाची उमेदवारी वरून फायनल होऊन आली होती, तरी आपण आपल्याला ऑफर होतं भाजपचे की आपण नगराध्यक्ष व्हा, तरीसुद्धा आपण तो ऑफरला रिजेक्ट केलं. का म्हणून असं झालं? मी पक्षाचा जो शिपाई आहे, मी आपल्या आयुष्याच्या 16 वर्षापासून पक्षात काम केलं आहे, फक्त भाजपमध्ये. आणि और मेरे को नहीं लगता कि इतनी प्योरिटी के साथ मेरा एक मिशन होता है, काम करने का मेरा एक पैटर्न है कि कोई भी काम करूँगा तो उसको पूर्ण तैयार तक लेके जाता हूँ. आपने होम्योपैथिक का भी नाम उस समय में सुना होगा जब गोंदिया में या पूरे भारत में एक बहुत पहचान थी कि बहुत धीरे काम करने वाली पैथी है. लेकिन पूरे भारत में यदि कहीं पे मैं अच्छे दावे के साथ बोल सकता हूँ, जितनी एक्यूट पे मैंने काम किया होगा, एलोपैथिक में भी जिस प्रकार के एक्यूट काम नहीं कर पाते हैं उससे ज़्यादा मैंने काम होम्योपैथिक में किया. एक मिशन था मेरा, जहाँ कोई पहचान नहीं थी होम्योपैथिक की, इसमें उस जगह पे मैंने काम किया था और एक टॉप पे लाके छोड़ा नहीं हूँ, अभी भी कर रहा हूँ. उसी प्रकार से भाजपा की भी मेरे को 2016 के पहले भी मेरे को वाइंदली जी जब थे मेरे पास आके बैठे भी थे, बोला कि डॉक्टर साहब आपको MLA की तैयारी करनी चाहिए. तब मेरा एक ही शब्द था उनको कि मैं पक्ष का अटूट इतना ईमानदार सिपाही हूँ कि मेरे को कुछ नहीं फर्क पड़ता, लेकिन मेरे को लगता है कि मैं अभी नहीं करना चाहिए. मेरे पास अभी दूसरा एक मिशन है, उसको खड़ा करना चाहिए. आरोग्य का मिशन था. समाज के लिए जिस बात को सुधारने की बात कर रहा हूँ मैं, तो मेरे मिशन की इतनी ऊंचाई तक पहुँचा नहीं पाऊँगा उस काम को, तो वो काम सक्सेस नहीं हो पाएगा. मैं कभी बोलने लायक, यानी जिस आज दावे के साथ बात करता हूँ वो दावा मेरा कोई भी कभी कंप्लीट नहीं हो पाएगा. इसीलिए 2016 में जब मेरे पास आया था, उस समय में मैंने एक ही चीज़ बोला था कि मैं अभी इस काम के लिए तैयार नहीं हूँ. इसीलिए क्योंकि मेरे बेटे का उस समय में 12th चल रहा था, मात्र 1 महीना बचा था उसके एग्ज़ाम को. शायद मैं उस समय उस राजनीतिक क्षेत्र में आता तो वो डिस्टर्ब हो जाता, आज वो डॉक्टर नहीं बन पाता. इसीलिए मेरे को उस समय में इतना बड़ा डिसीजन लेना पड़ा कि ये बच्चा भी मेरा दायित्व था, मेरा बच्चा लाया हुआ है, तो उस मिशन को भी पूरा करना है. जैसा मैंने होम्योपैथिक के मिशन को पूरा किया वैसा बच्चे का भी मिशन, नहीं तो मेरे को भी शायद कहीं ना कहीं जैसे दूसरे नेता कर रहे हैं वैसे मेरे को भी करना पड़ता.
लेकिन इसलिए मेरे को उस दुर्भाग्य से मेरे को छोड़ना पड़ा। और फिर उसके बाद में मैं फिर दोबारा मैं जिस समय सब ये अपने चीज से निवृत्त हुआ, उसके बाद मैंने 2000 में अपना विधानसभा की 19 में विधानसभा की भी तैयारी किया। उसके बाद मेरा रास्ता मैं अपना पॉलिटिक्स नेता बनने के लिए नहीं, मेरा एक विज़न है। यहाँ पे भी मेरा एक नेता बनने के लिए नहीं आ रहा हूँ मैं, मेरा विज़न है इस क्षेत्र को भी कैसा सुंदर बना सकते हैं, उसकी परिपाटी के लिए आ रहा हूँ। अन्यथा मेरे को कोई ज़रूरत नहीं है कि मेरे को नेता बनने के लिए या पैसा कमाने के लिए नेतागिरी में आना है। भगवान के दिए से जिस जगह पे हूँ, शायद कोई जितना खुश नहीं होगा उतना मैं उस जगह पे खुश हूँ। और लोग कहाँ से आके मेरे पास दवाई लेके जाते हैं। अभी के एक राजस्थान से आके, कोई परसों पूना से लेके आए, ये तो विविध क्षेत्रों से, विविध राज्यों से मेरे पास लोग आते हैं, चल के आते हैं। तो मेरे को क्या अभी यदि पैसे की ज़रूरत है तो मैं वहीं से कमा लेता, इतना पैसा की ज़रूरत है तो। लेकिन वो मेरा ध्येय नहीं है। मेरा ध्येय मिशन काम है, काम को सच्चाई के लेवल तक पहुंचाना मेरा ध्येय है। इसलिए मैं उस समय में नगराध्यक्ष की भी छोड़ा है। जब मेरे को विधानसभा में मेरा ऊंचाई तक नाम पहुंचा, दुर्दैव से उस समय में हमारे दूसरे भाई को टिकट मिली और दूसरे दिन मेरे पास कांग्रेस के भी लोग आके बैठे कि आपको 1 रुपये खर्च करना नहीं है, हम आपको टिकट देते लाके, आपको कोई हरा नहीं सकता। मेरे को मालूम है मिल रहा, मैं निर्दलीय भी लड़ू खड़ा हो जाऊंगा तो मेरे को लोग यहाँ के हाथों में उठा लेंगे। लेकिन नहीं, मैं निष्ठावान कार्यकर्ता पक्ष का हूँ। मेरी विचारधारा देशभक्ति में है, अपने जगह के लिए निष्ठावान है, उतना ही। इसलिए मैंने आरोग्य भारती भी कोई नहीं पहचानता, जैसा मैंने होम्योपैथी को पहचाना उस समय आरोग्य भारती को कोई नहीं पहचानता। लेकिन आज राष्ट्रीय लेवल पे गोंदिया आरोग्य भारती को हर कोई जानता है, हर कोई जानता है। और पहला जिला है कि जिसमें तालुका तक गठन हमारे आरोग्य, पूरे भारत भर में 550 जिलों में हमारा पहला गोंदिया जिला है जो तालुका लेवल तक आरोग्य भारती का गठन कर चुका हूँ अभी तक। मेरे मित्रों का बहुत अकाट प्यार है। संगठन को मजबूती के साथ खड़ा करना और सबको लेके चलना, सबका विकास करना, इस धोरण पे अपने काम करना, तो हमने आना। नहीं तो नेता बनने के लिए क्या है, हमने किसी की टांग खींचने थोड़ी आना है। और ये भी है, नहीं मिला तो अपना काम तो बहुत अच्छे से कर रहा हूँ, फिर भी कहीं पे पलटी मार के कहीं इधर उधर जो लोग भागते हैं वैसा नहीं करने वाला कभी भी, और कभी जाने वाला भी नहीं तो नेतागिरी छोड़ के अपने घर में बैठ के बढ़िया अपनी जितनी सेवा कर रहा हूँ उतना ही करता रहूँगा। लेकिन इसके लिए नेता बनना, लेकिन काम का मिशन है मेरा, उस मिशन के लिए इस क्षेत्र को चुना है। और हमारे संगठन के भी लोग बोले कि ये तो बहुत बड़ा दलदल है, इतना बड़ा दलदल है, बोले डॉक्टर साहब इतने सब गंदगी है। मतलब ये समझ लीजिए, इस दलदल में काम करते करते यदि मैं दलदल का हिस्सा हो गया तो आपका नहीं, और दलदल से यदि कमल का फूल बन गया तो फिर है भाजपा का हो जाऊंगा। तो मेरा विचारधारा ही कमल के फूल के लिए है, दलदल के लिए नहीं है। इस विचारधारा के साथ कभी काम भी नहीं करने वाला हूँ, न आने वाला हूँ। मैं कमल का फूल बनने के लिए आने वाला हूँ। पहिली आई आपण म्हटलं की शासनामध्ये येऊ तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव होईल। कटरेजी, जेव्हा आपण गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना जेव्हा विचारतो की भारतीय जनता पार्टीचा संभावित उमेदवार कोण असेल, तर काही लोक म्हणतात की डॉक्टर प्रशांत कटरे हे संभावित उमेदवार होऊ शकतात, त्यांची पाहण्याची, तुम्हाला खासदार म्हणून पाहण्याची इच्छा आहे। आपण तयार आहात लोकसभा लढण्याकरिता? बिलकुल, त्याच्याकरताच आलेला आहे। बरं, कशा प्रकारे आपलं नियोजन असेल? नियोजन म्हणजे पहिल्यांदा माझ्या हा ब्लूप्रिंट तयार आहे। बरं, हा जिल्हा म्हणजे गाव ते शहरपर्यंत प्रोडक्शन, प्रोसेसन आणि व्यापार मॉड्यूल, ह्या मॉड्यूलमध्ये सगळे आहे। गाव ते शहरपर्यंत त्यांची पातळी वाढेल कामाची, आणि सगळ्यांना व्यापार मिळेल, सगळ्यांना रोजगार मिळेल। शिकलेल्या मुलाला प्रोसेसनमध्ये, इंडस्ट्री बेसमध्ये तो जाईल। वेगवेगळ्या इंडस्ट्रीज चालू होतील, लहान लहान लघु उद्योग चालू होतील, तर त्याच्यात त्यांना काम मिळेल। त्याच्यानंतर व्यापारी बंधूंना सुद्धा काम मिळेल। हा मार्केट, सुपर मार्केट की मार्केटला इथं घातलं आपल्या इथं, तर याप्रमाणे आपण त्याला चाल वाढवणार आहे। बरं, पण ह्या क्षेत्रात सध्या तर भारतीय जनता पार्टीचेच खासदार सुनील मेंढे आहेत, मग प्रथम दावेदारी तर त्यांची असेल? हाँ बिल्कुल,
देखा मागणी तर सगळे करतात, बरं. सगळे करतात आणि केलं पाहिजे. बरं. लोकतंत्र आहे, सगळ्यांना मिळालं पाहिजे. आपले तुम्ही सुद्धा येऊ शकता, बरं. हां. तुमच्या कॅलिबर असेल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता. बरं. तर हे ते मागतात म्हणून आपण मागे नाही, हं. कारण किंवा तो मोठा माणूस आहे म्हणून मी मागे होणार असं काही नाही. हं. हां, आपल्या ह्या संस्कृतीमध्ये तर राम आणि रावण दोघेही बघितलं असेल. बरं. राम पायी गेले आणि रावणला हरवलं. तसे आपले सगळे व्यवस्थितपणे जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या बी काम वेगळं आहे, छान आहे. परंतु ज्यांनी अजून छान करू शकतात त्यांनी समोर यायच्या. माझ्यासारखे अजून 10 लोक असतील त्यांनी सुद्धा यायच्या. याच्याबद्दल की भारतीय जनता पार्टी माझी एकटाची स्वतःची झाली असं नाही आहे. बरं. आपण म्हटलं की ज्यांची इच्छा असेल त्यांनी यावी. भारतीय जनता पार्टीने कोणत्या विचाराच्या उमेदवाराला तिकीट द्यावी? जो सर्वांगीण सगळ्या गोष्टीच्या धोरण बांधेल. कसं? म्हणजे व्यापारच्या मॉड्यूल, शिक्षणाच्या मॉड्यूल, आरोग्याचा पाठपुरावा, हे सगळे समस्या जोपर्यंत आपला हे निवारण होत नाही तोपर्यंत आपला कोणतीही सरकार असो, माझी भाजपच नाही, कोणती सरकार त्याच्यावरती पाठपुरावा होणार नाही तोपर्यंत आपला देश सगळ्यात मोदीजी केवढं काम करून राहिलेत. सगळ्या गोष्टीवरती त्यांनी बांधणी केला. सगळे बरं. एक गोष्टवरती त्यांच्या लक्ष असते. बरं. तर इथल्या नेत्याला का बरं नाही राहायला पाहिजे? ते राहायला पाहिजे. त्याला मी काय हो माझ्या विजन ते तसं असायला पाहिजे की माझ्या ह्या क्षेत्राचा कसा विकास होईल. बरं. जोपर्यंत मी त्याच्या चिंतन करत नाही, त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत कसं काम देश कसं वाढेल. फक्त आम्ही मोदींची किती दिवस काम करतील एकटे. 130 कोटी लोक बसलेले आहेत. एकटा माणूस करू शकतं का? सगळ्यांना जोपर्यंत आपण टाकताना भर राहणार तोपर्यंत आपण विश्वगुरू बनवू शकत नाही. बरं. आणि सगळ्याला बांधून सारी कामं करणारे लोक पाहिजे. असं व्यक्तिमत जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आपल्या क्षेत्राचा विकास होत नाही असं माझं म्हणणं. आपण सांगितलं की गोंदिया भंडारा जिल्ह्याचा आपण अभ्यास केला. कोणकोणत्या मोठ्या समस्या आहेत की ज्या मार्गी लागणं अत्यंत गरजेचे आहे? पहिल्यांदा तर कृषी, व्यापार, बरं, आणि रोजगार. आपल्या इथला सगळा मजदूर कुठे जातोय? बाहेर जातो. का बरं जातोय? तो इथं रोजगार नाही. रोजगार नाही. शिक्षणाचे आपले मोठे हे आहेत इन्स्टिट्यूट. आपला मुलगा कुठे शिकायला जातो? बाहेर. नागपूर, पुणे, मुंबई. कशाला जातो तो? त्याला इथं जेव्हा सगळं मिळालं असतं फॅसिलिटीज नाही. इथं फॅसिलिटीज नाही. म्हणजे म्हणण्याचं मतलब आहे की जोपर्यंत आजपर्यंत आपण जे काम करतोय किंवा बोलतोय लोकांना ते आपल्या जाग्यावरती आपण उभारणी करू शकलं नाही. त्याच्या कारण आपले मुलं, आपले मजदूर भाई किंवा आपला एखादा शिकलेला मुलगा रोजगार करता बाहेर पडतो. जो मुलगा इथं थांबू शकत नाही, बाहेर गेला, तर त्याच्या स्वतःच्या परिवाराच्या जेवढा स्ट्रक्चर उभा केला आहे आणि तो स्ट्रक्चर आजपर्यंत तो स्ट्रगलमध्ये उभा केला त्यांनी. बरं. आणि एखादा मुलगा तिथून शिकून सारी तो बाहेर निघतो, दुसऱ्या शहरात जाऊन सरी आपल्या तेवढी बांधणी करतो, तिथं बी तो स्ट्रगलच करत असतो. त्याची धोरण कशी राहिली ते इथं बी तेवढीच तिथं बी तेवढी. परंतु तो इथंच काम केला असता तर हे धोरण कशी वाढली असती? एकावरती एक म्हणजे 2 झाले असते ना ते. एक मजला बांधला तर दुसरा मजला बांधला असता त्याच्या. आणि त्याच्या विकास, त्याच्या घरचा विकास, त्याच्या आईबाबांचा विकास, त्याच्या भाऊ बहिणींचा विकास, तो सगळ्यात सोबतच बसून सारी तो केला असता त्यांनी. तो बाहेर जाऊ शकतो त्याला केवढा स्वतःच्या फक्त 2, एक मिया आणि बीबी आणि मुलगा, त्याच्यानंतर काय कोणताही सर. हे सगळं गोष्ट आपण लक्षात ठेवला तर आपल्याला हे सगळं विचार करावा लागेल, कारणीभूत विचार करावा लागेल. आपल्या इथला मायग्रेशन कशाला बाहेर? शहराची पातळी वाढलेली आहे, गावाची खाली झालेली जात आहे. जिथून आपल्याला काही दिवसांनी आपल्याला उपार्जन तिथूनच होणार आहे. आपलं जेवढं कलकारखाने लावणार तिथून काही होणार नाही. जोपर्यंत त्या कलकारखान्याच्या वस्तू जमिनीवरती काम करणाऱ्याला मिळणार नाही तोपर्यंत होणार आहे का? आता हा माणूस तिथं निघाला तर इथं तर खाली झालेला आहे, वेकन झालेला आहे. एवढं मोठी त्रास येणार आहे काही दिवसांनी. अच्छा. बरं, आपण 4-5 मुख्य समस्या सांगितल्या. जर आपण ह्या ह्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व केलं तर 5 वर्षात त्या सगळ्या समस्या मार्गी लागतील? बहुतेक. अच्छा. बहुतेक. हे फक्त हेच नाही, ब्लूप्रिंट आहे त्याच्यात. आणि सरकारकडे ती योजना आहे, परंतु त्याला कोणती योजना कधी राबवायच्या आणि त्याच्यात केवढं पाठपुरावा केला पाहिजे त्या सरकारी तंत्रसुद्धा माहीत नसते. ते जे
स्कीम्स येतात ना त्यांना सुद्धा वरतून सेंटरने नाही आली, इथल्या बाबूला माहीत नाही राहत, इथल्या साहेबांना माहीत नाही राहत की ते स्कीम कशी राबवल्या पाहिजे. बरं. त्याच्या प्रत्यक्ष उदाहरण सगळे मी देणार आहे. माझ्याकडे तेवढा बी अनुभव केला, मी एवढं काम करतो. आपण सगळ्या समस्या सांगितल्या, पण 1947 पासून आजपर्यंत कितीतरी सरकार आल्या आणि सरकार गेल्या, आणि ह्या क्षेत्रात सुद्धा, ह्या जिल्ह्यात सुद्धा मोठमोठे नेते झाले. मात्र आताही ह्या मूलभूत सुविधा का बरं त्यांनी सॉल्व्ह केल्या नाही? मग काय करतात ते लोक? त्यांचे इंटरेस्ट बघण्याच्या असतं. माझ्या इंटरेस्ट बघण्याच्या कसं आहे की माझा समाज मोठा झाला पाहिजे, फक्त मी नाही. माझ्या ह्या मॉडेलमध्ये सगळे मोठे होतील, गाव ते शहरपर्यंत सगळे मोठे. परंतु जेव्हा मी ठरवलं की मीच मोठा झाला पाहिजे, तर मग काय होईल? किंवा माझा अभ्यास त्या क्षेत्राला नाही तर काय होईल? तर याच्याकरता जे बी नेते असतील त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात असेल, परंतु त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे, त्या कामाला समोर घेऊन गेल्या पाहिजे. प्रत्येक योजना आहेत सरकारची, एवढ्या योजना आहेत. एखाद्या ग्रामपंचायतला जाऊन बसाल तुम्ही तर पूर्ण ते मिनी मंत्रालय आपण जे मुंबईला पडतो ना, तिथे बी जाण्याची गरज तुमच्या त्या सरपंचाला माहिती असले पाहिजे. बरं. तर ते पाठपुरावा तुम्हाला समाजाला केला पाहिजे ना. आपल्याला आपण सगळ्यांना आपण याला गाडी देतो, नेत्याला देतो किंवा साहेबाला, पण आमच्याकडे काय त्यांना सगळ्यांना हे काळजी घ्यावं लागेल. समाजाला सुद्धा काळजी घ्यावं लागेल समोर वाढायच्या तर. आणि हे कधी होणार आहे? जेव्हा मी माझी धावण्याची रस्ता वेगळी असेल, मी जाण्याचा मार्ग धावणार आहे तो यदि वेगळा असेल, तर तिथं चालणारे बी लोक वेगळे वेगळे दिशेने येतील आणि एक मोठं स्तंभ उभा होईल. जर आताही जर हा विकास गोंदिया भंडारा लोकसभेत झाला नाही, तर मग काय राजकीय पक्षांनी सुरुवातीपासूनच चुकीच्या उमेदवारांना तिकीट दिलं असं आपल्याला वाटतं? असं मी म्हणू शकत नाही. त्यांची आपली वेगळी वेगळी हे असते, केंद्राची वेगळी समस्या असतात, राज्याची वेगळी असतात, जिल्ह्याची वेगळी असतात. तर त्यांना आपण शीर्ष नेतृत्वाला असं बोलू शकत नाही की त्यांनी चुकीचा केला आहे. परंतु कधी आपल्या निवडमध्ये चूक बी होत असते, फिडिंगमध्ये चूक होत असते, त्यांची ते नजर त्या तिथपर्यंत पडत नाही, त्याच्याकरता होऊ शकते असं. आपण मगाशी म्हटलं की मोदीजी रात्रदिवस एक करून देशाच्या प्रगतीसाठी काम करतात. मात्र जेव्हा आपण आजही सर्वसामान्य लोकांशी जेव्हा चर्चा केली, तर लोक कुठेतरी आरोप करतात की मोदीजी 2014ला आले होते आणि मोठमोठे आश्वासनं देऊन गेले की आपण रोजगार देऊ, शेतकऱ्यांची आय दुप्पट करू, आपण स्मार्ट सिटीज बनवू, आपण महागाई कमी करू. मात्र आज महागाई पण आहे, पेट्रोल डिझेलचे भावही वाढत आहेत, रोजगारही आम्हाला मिळाले नाही, इथले युवक म्हणत आहेत. काय बोलाल्यावर ते का 2014च्या पूर्वीचा तुम्ही इतिहास बघा, नाही 2024 ते 24 पर्यंतचा इतिहास बघा. आज तुम्ही पहिल्यांदा तुम्ही इथून महाराष्ट्राच्या बाहेर निघाला तर तुमची गाडी कितीकदा पंक्चर होत होती, रोड रस्ते व्यवस्थित नव्हते, जलजीवनच्या काही व्यवस्थापना नव्हते, तुम्ही बघाल की पाण्याचा काही साठवण नव्हता, तुम्ही बघाल की रोड रस्त्याचा काही साठवण नव्हता. आणि किसान, आपण जो किसान म्हणतो ना, किसानला बी पुष्कळ ज्या योजना आहेत, आता भरपूर योजनेचा लाभ मिळत आहे. एक बाई बघा, ते जे आपली आई पहिल्यांदा बघाल फुकणी मारून सारी चुड्यात स्वयंपाक करायची, पण आधी 450 रुपये रेट होता, आज 1000च्या वर जात आहे. आता हे बघा, आज मी शिकल्यानंतर जो फाटला पेंट बघत होतो, त्या शिवून काढत होतो, तो मी तर आता फेकून देतो बॅग. आता मी काय करतो, 1 नाही 2 नाही 3 नाही, 1 मोबाईल ते 3 मोबाईल. तर हे सगळं कुठून येणार आहे? हे कुठून आहे? हा विकास नाही आहे का? तर ह्या विकासाला चळवळ वाढलेली आहे. तर सगळ्यांना कामाची बी चळवळ वाढली पाहिजे आणि त्यांच्या पैसा जो येत असतो त्यांना तो बी वाढला पाहिजे त्यांना. तर तोपर्यंत विकासची दिशा दिसणार नाही तुम्हाला. आता आपल्याकडे सगळं फक्त आपण रस्त्यावरती पैसे काढतो, परंतु कोणी त्याला विकासच्या गतीमध्ये पैसे काढणार, तोपर्यंत त्याचा विकास होऊ शकते का? लोक आरोप का लावतात मग त्यांना विकास होत आहे? माणूस स्वार्थी असते. मी सुद्धा स्वार्थी, मला नाही मिळालं तर मी काय म्हणणार आहे, हे बेकाराचं सरकार आहे. परंतु जे छान आहे, ते जे एकदम व्यवस्थित गोष्टी आहे त्याला व्यवस्थितपणे मांडल्या पाहिजे आपण. एवढी विकास यात्रा मला वाटत नाही की कोणत्याही सरकारने केलं असेल.
ह्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जे मोदीजींनी आणि भाजपची सरकारने केला आहे एवढं विकास यात्रा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही बघून टाका, कोणत्याही क्षेत्रात विविध क्षेत्र काढा, त्याच्यामध्ये तुमच्या हे अभ्यास काढा, तर तुम्हाला दिसून येईल की हे काय करून राहिलं, काय केला यांनी. म्हणजे 2024ला आता येणाऱ्या लोकसभेत सुद्धा भाजप देशामध्ये सत्ता स्थापन करेल. 100% 400 पारच होणार आहे ते. परंतु फक्त एक व्यक्तिमत्व आहे त्याला, मोदीजी. त्यांची विकास यात्रा जी काढला ना त्यांनी, त्याच्यामुळे त्यांची योजना जी आपल्याकडे पडलेली आहे त्याच्यामुळे. पहिले काँग्रेसचे सरकार स्वतः म्हणायचे, माननीय राजीवजी पंतप्रधान होते, की आम्ही इथून 1 रुपया काढला तर 15 पैसे फक्त गावापर्यंत पोचतात. आता काय होतं आहे, त्याला एका सरपंचला किंवा बाबूला बी पैसा द्यायची गरज पडत नाही, त्याच्या स्वतःच्या खात्यात ते सगळं पैसे येतात. काय हे विकास यात्रा नाही आहे? हा त्यांच्या वाढ नाही झालेला आहे. 6,000 मिळून राहिले ते काय वाढ नाही आहे, परंतु त्याच्यानंतर स्वतःला बी काम करावं लागेल. बरं. आणि फक्त देगा हरी परगावरी असं नाही होऊ शकत ना, सगळ्याला काम करावं लागेल. मी करतो ना, तुम्हाला बी करावं लागेल. पण लोक काम करायला तयार, तर त्यांना मूलभूत ज्या सुविधा आहेत तेच शासन देत नसेल तर? शासन देतोय, शासन कधी पाठपुरावा. मी काय म्हटलं, अभ्यास विविध योजना आहेत. मी ग्रामपंचायतच्या एक विषय म्हणला, विविध योजना आहेत, परंतु त्याची संगोपन आपण व्यवस्थित नाही केला तर त्या योजना काय नष्ट झाल्या. मी काय म्हटलं, 1947 पासून आजपर्यंत विविध योजना आल्यात, परंतु त्यांना केवढा आपण सक्सेस केला नाही केला. त्याच्या कारणीभूत कारण काय आहे, तिथं जे शासकीय तंत्र असते त्याला अभ्यास राहत नाही. इथला जो लोकल लीडर असते किंवा मोठा लीडर असते त्याला त्याचा अभ्यास राहत नाही. त्याच्या वेगळं ते मार्चाला गेला असं होतं. ते निधी बी स्वतः खरं बाहेर काढताना नाही आली लोकांना, अशी बी झाली ती योजना. बरं. याच्याकडे कारण ते आपली योजना निष्णाभूत होत आहे. आपण आताच म्हटलं की 2024ला 400 पार आपण जागा मिळवू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की गोंदिया भंडारा लोकसभा आणि महाराष्ट्रात सुद्धा सर्वाधिक जागा काँग्रेस आणि महाविकास आघाडी जिंकून दाखवेल. मला असं वाटत नाही. जी काय त्यांना बी हे आहे, परंतु एक सिद्धांत असला पाहिजे. बरं. आम्ही जे बात करत आहोत सिद्धांतची गोष्ट करतो आहोत, त्याच्यावरती केलं पाहिजे. जिकाय केलं पाहिजे त्यांनी, परंतु एक कारणीभूत सिद्धांत असला पाहिजे त्याला. बरं. आणि मी काय, सगळे लोक सांगतील तुम्हाला कोण जिंकणार आहे कोण हे. काही लोक असे म्हणतात की देशात आता धर्माच्या नावावर राजकारण सुरू झालं, विकास याच्यावर, विकासाशी त्याच्याशी काही देणं घेणं नाही, हिंदू मुस्लिम असं वारं देशभर पसरवलं जात आहे. मला असं वाटत नाही. हे एक इस प्रकार के बोलेंगे इसको कि हमको दुष्प्रचार करना है तो कुछ भी कर सकते हैं. बरं. मैं ईमानदार भी हूँ तो मेरे को कोई भी लांछन लगा सकता है, चोर डॉक्टर है या ये कर, कोई बोल सकता है. बरं. लेकिन यदि मेरी सच्चाई देखना तो आप अच्छे से मेरा समाज, मैं इसलिए बोल रहा हूँ समाज को भी जागृत होना पड़ेगा. बरं. मैंने सब कुछ ले लिया है तो कुछ तो मैंने देना भी सीख लिया है. तो यदि मैंने देना सीखा है, चोरी नहीं किया, तो आपको भी बोलना पड़ेगा कि मेरे को ये सच है, तो आपको भी बोलना पड़ेगा उतना ही. बरं. मैं दोनों को, मैं किसी एक को बैलेंस नहीं कर रहा हूँ, मैं सरकारी तंत्र को ही नहीं, मेरे को अपने आप को भी सुधारना पड़ेगा. बरं. क्योंकि मैं आरोग्य भारती का प्रांत का उपाध्यक्ष हूँ, तो मेरी परिकल्पना ही है स्वस्थ परिवार, स्वस्थ आदमी, स्वस्थ परिवार, स्वस्थ समाज, स्वस्थ राष्ट्र. जब मैं खुद को ही नहीं कर पाऊंगा तो अपने परिवार को क्या स्वस्थ कर पाऊंगा, और परिवार को नहीं कर पाऊंगा तो समाज को कर पाऊंगा, और समाज को नहीं कर पाऊंगा तो राष्ट्र को बना पाऊंगा. हम मेरा भारत महान, हम ऐसा कैसा बोले, जब अपने आप को महान बनाएंगे. हम हर आदमी की जिम्मेदारी है और हम उसी का इस पे काम करते हैं. हमारा ध्येय है प्रत्येक घर में जागृति हो और अपना बंधुत्व का भाव. विश्व गुरु हम ऐसे नहीं बन जाएंगे. हम जातिवाद पे बात करेंगे तो विश्व गुरु बन ही नहीं सकते. बरं. यहाँ पे रहने वाला हर कोई हमारा है, लेकिन जो भी विद्रोह की भाषा अपनाता है तो क्या उसको हमको जवाब देते नहीं आना चाहिए? क्या हमारे लोगों को काट पीट के मार दिया जाए तो उस समय हमको बात नहीं करते आनी चाहिए? करते आनी चाहिए. तो हमको उनसे किसी से बैर नहीं होना चाहिए.
सबने अपना बंधुत्व का भाव अपनाना चाहिए और उस भाव को रख के काम करेंगे तो कोई किसी पे भी आक्षेप करने की जरूरत नहीं पड़ेगी। आप अपने धर्म में अच्छे सीधे रहो, मैं अपने धर्म में ठीक रहूँगा और तभी हम अच्छा एक गुलदस्ता बना पाएंगे। किसी को एक को गाली दूंगा, मैं हिंदू को गाली दूंगा, मुस्लिम को दूंगा, इसमें नहीं होगा। और भारतीय जनता पार्टी इस विचारधारा पे काम ही नहीं करती। ना भारतीय जनता पार्टी करती है ना आरएसएस करती है। सबको बांधने का काम जो करती है तो वो भारतीय जनता पार्टी और आरएसएस और हमारे परिवार क्षेत्र के जितने लोग हैं, हमको सबको बांधने का काम करते हैं। ये दुष्प्रभाव हमारे लिए जो फैलाते हैं लोग कि जातिवाद हो रहा है, कि धर्म के नाम पे हो रहा है, ये गलत बात है। हमारा बंधुत्व का भाव जो है, चाहे हमारे अंतर में आत्मा में ढाक के देखेंगे आप तो उतना ही प्योर मिलेगा जितना हम बात करते हैं। इसलिए हम इतना बात करते कि हमको हमारा विश्व गुरु बनेगा भारत। किसी और ने बोला नहीं है आज तक। जिस जगह पे रहते हैं उसकी तो हमको गुणगान करने पे। मैं क्या बोला कि मेरा गोंदिया जिला, भंडारा जिला हिंदुस्तान का सब में सुंदर जिला है। अब ये भी बात सुन लीजिए। आप बोलेंगे कैसे सुंदर है सर? कश्मीर बहुत अच्छा है। आप बोलेंगे दिल्ली में ये मिलता है, लेकिन मेरे गोंदिया भंडारा जिले में जो मिलता है किसी भी हिंदुस्तान के जिले में नहीं मिलता। कैसे? यहाँ पे पहला तो पर्यावरण, इतनी सुंदरता के साथ में तीनों सीजन आप आनंद लेते हैं, ठंडी, गर्मी, बारिश, कहीं पे भी किसी पर अति नहीं है। बाढ़ भी आई तो हमारे यहाँ बाढ़ का प्रकोप नहीं दिखेगा, धूप भी आई तो धूप का प्रकोप नहीं दिखेगा, ठंडी भी आई तो ठंडी का प्रकोप। ये हमारी सब में बड़ी निसर्ग की देन है। बराबर है। यहाँ पे हर प्रकार की निसर्ग की संपदा है। तो क्या मेरे नेताओं को, मेरे को चिंतन नहीं होना चाहिए कि मेरा जो क्षेत्र है इसमें किस चीज का विकास होना चाहिए? जिस दिन मेरे को इस बात का धोरण आ जाएगा उस दिन मैं बोलूंगा कि इस क्षेत्र का विकास हो गया और ये जीडीपी का हिस्सा बनाएगा। ये बुक ऐसे ही नहीं लिख दिया मैंने किसी चीज के लिए। ये जो बुक लिखा है मैंने गवर्नमेंट ऑफ इंडिया से जो कॉपीराइट भी हुई है, इसका पूरा फुल चिंतन है कि पूरा मैप आउट कर लीजिए। आप पूरे भारत का भ्रमण करके मैप आउट कर लीजिए और तब मेरे बात को कोई नकार दे, शायद मेरे मरने के बाद ये बात आप लोगों को ध्यान में भी आएगी कि इस चीज का चिंतन यदि कर लिया होता मैंने तो मेरा गोंदिया भंडारा जिला आज जीडीपी का और बनेगा। ये मेरा दावा है क्योंकि मेरा विजन उस साइड है कि इसका डेवलपमेंट कैसा होना चाहिए, इसमें क्या चीज़ है जिसका उपयोग करके मेरे को आगे बढ़ना चाहिए, उसका विजन है मेरे पास। इसलिए मैं इतनी बात बोल रहा हूँ। खूप छान मुलाखत झाली। आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आहो. एक मी रॅपिड फायर सेशन घेतो, त्यामुळे मी एखाद्या नेत्याचं नाव घेईन, त्याचं तुम्हाला आवडणारा सगळ्यात चांगला गुण आणि एक सल्ला द्यायचा आहे की आपण त्यांनी जर ह्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं तर थोडं तुम्हाला जास्त आवडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम त्यांनी एवढं छान केलेलं आहे, ॲग्रेसिव्ह मोड में काम केलेलं आहे. त्यांच्याकडे काही जास्ती बोलता येणार नाही. एक बिंदूवरती त्यांचा अभ्यास आहे. बरं. खासदार प्रफुल्ल पटेल विजन अजून डेव्हलप केला असतं तर गोंदिया कुठे असला कहीं तो भी होता और अच्छा होता. उनकी बहुत अच्छी है वो, मैं तो बोलता हूँ वो प्रधानमंत्री बनने लायक है, इतनी गट्स है. लेकिन विजन थोड़ा सा और व्याप करना चाहिए, बड़ा करना चाहिए. तो मैं समझता कि उनके जैसा नेतृत्व भी नहीं मिलेगा. बहुत अच्छा नेतृत्व था लेकिन विज़न थोड़ा सा हमको ज़मीन पे गाड़ाना पड़ेगा. एकदम मैं किसी के बारे में बुरा नहीं बोलता हूँ लेकिन जो दिखता है वो बोलता हूँ. नाना पटोले, नाना भाऊ बहुत अच्छे नेता है, उसमें कोई डायनेमिक है पर्सनैलिटी, लेकिन ज़मीन पे उतार नहीं पाए काम को. तो डायनेमिक लीडरशिप है उनकी और अच्छी डायनेमिक बन सकती थी. आता एक नवीन नाव ह्या गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात अजून एक नाव येत आहे, ब्रह्मानंद करंजेकर. त्यांच्या स्वतःच्या क्षेत्र आहे, त्याच्या मला वाटत नाही त्याच्या बाहेर ते पडले असतील कोणत्याही कामाला. खूप खूप धन्यवाद साहेब ही मुलाखत दिल्याबद्दल. तर हे होते डॉक्टर प्रशांत कटरे सर. गोंदिया भंडारा जिल्ह्याचा विकास, जमिनीवर
येऊनच होणार आहे. वर गोष्टी करून किंवा वरच्या वर कागदावरच ह्या क्षेत्राचा विकास होणार नाही. जर या क्षेत्राचा विकास करायचा असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये, सर्वसामान्य मजुरांमध्ये, सर्वसामान्य युवकांमध्ये राहून त्यांच्या समस्या जाणून त्यांचा तोडगा काढण्याची शक्ती त्या नेत्यामध्ये पाहिजे. गोंदिया भंडारा क्षेत्राचा विकास 1947 पासून आजपर्यंत जो व्हायला पाहिजे, ज्या पर्सेंटेजनी ग्रोथ व्हायला पाहिजे ती अद्याप झालेली नाही. इथले युवक, इथले शेतकरी, इथले बेरोजगार, इथले सर्वसामान्य मजूर आजही समस्यांचा सामना करत आहेत. मित्रांनो, ह्या ठिकाणी गोंदिया जिल्हा भारतात सगळ्यात सुंदर जिल्हा अशी यांनी गोंदिया जिल्ह्याची मांडणी केली आणि गोंदिया जिल्ह्याचे वैशिष्ट्य सांगले. मात्र तरीही हा जिल्हा आजपर्यंत अविकसित का म्हणून इथं मायग्रेशन जास्त. इथले युवक हे बाहेर शिकायला जातात, बाहेर काम करायला जातात, आजही समस्यांचा सामना करतात. महिलांना आज पुरेशा इथं रोजगार नाही, ते आपला जीवन व्यापन चांगल्या प्रकारे करू शकत नाही. नेते येतात, सरकार जातात, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार कोणी करतच नाही. यांच्याकडं शेतकऱ्यांचा एक सुंदर असा मॉडेल आहे, ज्या मॉडेलला जर सरकारने जर इम्प्लिमेंट केलं तर नक्कीच गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. फार सुंदर प्रकारे यांनी आपल्या शब्दांमध्ये शेतकऱ्यांची, युवकांची, मजुरांची, महिलांची आवाज मांडण्याचा, त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. आणि येणाऱ्या 2024च्या ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जर भाजपने जर प्रतिनिधित्व करण्याची जर संधी दिली, जर खासदारकीची उमेदवार दिली तर संधीचं सोनं हे केल्याशिवाय राहणार नाही. येत्या 5 वर्षात जे हे चित्र आहे ते चित्र निम्म्यापेक्षा जास्त बदलणार आणि ज्या समस्या आहेत त्या सुटवण्याचा हे प्रयत्न करणार असे यांनी संपूर्ण मुलाखतीमध्ये सांगितलं. आपण झकास मराठी पाहतात. शेवटपर्यंत ही मुलाखत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे आभार. खूप खूप धन्यवाद.